एका वस्तूची किंमत 30% ने वाढवलं नाही, त्या वस्तूचा खप 20% कमी झाला, तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडला? मग आता या ठिकाणी फरक पडतो, मग आता याच्यामध्ये घट होईल का वाढ होईल? सगळ्यात महत्वाचा संबंध आहे, याच्यात वाढच होणार आहे, पहा कशी. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? 30% ने वाढ म्हणजे काय सांगा? 100 अधिक 30 बरोबर किती? 130. आणि 20% ने कमी म्हणजे काय? 100 वजा 20 म्हणजे किती? 80. आता लक्षात ठेवायचं, मूळच्या 100 रुपयावर किती? 130 म्हणजे त्या ठिकाणी 30 ना पाय. मग आता याच्यामध्ये काय झालंय? तर इथं खप 80 झाला, म्हणजे 100च्या ऐवजी काय झाला? 80 म्हणजे 20 न कमी झाला. तर मग 80 वर किती? तर याचा काय करायचा? तिरपा गुणाकार. बोला सगळेजण. 80 गुणिला 130 अपॉन 100. 2 शून्याला 2 शून्यानं काढायचं. 13 किती? 104. आता मूळची जी किंमत असती किती? 100, तर ती वजा करायची, म्हणजे 104 मधून 4 गेले किती झाले? तर 4% या ठिकाणी काय होईल? वाढ. तर म्हणजे आपल्या 100 काढायचं, म्हणून या ठिकाणी टक्क्याचं चिन्ह काय असतं? चतुस्थानी 100. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे, म्हणून आपण वजा 100 करायचे आहे.